त्याने फ्रॉड म्हणजे फ्रॉड माणूस कोण आहे का? तुम्ही कुठे असता? इथे असता? शिक्षक आहात? पण तो का त्याने हरकत कशी घेतला नाही? सकाराम गुरव हां. त्याचं त्याचं नाव काय आहे सांगा? नाव राजाराम देशमुख गुरव. तो कोण आहे? हा कोचरीतला. तुमचा तो काय रिलेटिव्ह आहे तो? नाही हां? नाही नाही ना? हा बनावट दावेदार आला हं. की माझी आई मुनीबाई सकाराम गुरव म्हणून यांनी मुनिबाई सकाराम गुरु कोण आहे त्या? ह्या कोण आहे त्याची आई असे म्हणतोय तो की ही माझी आई. कोणाची? तुमची आई ती? माझी नाही. हं. हा राजाराम असा म्हणतोय हां. की मुनीबाई सकाराम गुरव हां. ही तिची तुमच्या आई. आईचं नाव काय? माझ्या आईचं नाव हां. हा अर्ज करताना काय म्हणतोय तहसीलदारांकडे की मुनीबाई सकाराम गुरव हिचा जन्म काय जात नाही आमच्या. काय जात नाही. हॅलो हॅलो. माझं नाव नरेश विजय गुरव. माननीय दिवाणी न्यायालयामध्ये आदेश झालेले आहेत 2014ला आणि त्यानुसार भूमी अभिलेखने वाटप केलेलं तक्ता वाटप झालेला तहसीलदार साहेबांनी 2019ला मंजुरी दिलेली आहे. ते मंजुरी दिलेली असताना आतापर्यंत तक्ता वाटपनुसार आम्हाला मोबदले मिळत नाहीत असे भूमी अभिलेख आणि तहसीलदार कार्यालय हे विनाकारण वाद घालून आमच्या शेतकऱ्यांशी जीवाशी खेळत आहेत. ते लवकरात लवकर आम्हाला मोबदले मिळतील असे आम्ही विनंती करतोय. माझं नाव नरेश विजय गुरव, गाव दख्खन. आमचे हे सर्वे नंबर भूसंपादकमध्ये गेलेले आहेत. हा राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी कोल्हापूर मिऱ्या नागपूर रत्नागिरी कोल्हापूर हायवे असे भूसंपादकमध्ये गेलेले सर्वे नंबर आतापर्यंत मोबदले मिळालेले नाहीत. या मोबदल्यापासून आम्ही वंचित असून हे जमीन जागे जबरदस्तीने तोडत आहेत. याबाबत आम्ही विचारणा केली असता संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्याचं समाधानकारक उत्तर आतापर्यंत कोण देत नाही आणि जबरदस्तीने कामकाज चालू केलेलं आहे. प्रशासनाला याबाबत विचारणा केली असता आत्तापर्यंत कोणतेही अधिकारी तहसीलदार कार्यालय देवरुख, भूमी अभिलेख देवरुख किंवा प्रांत अधिकारी यांना विचारणा केली असता आतापर्यंत काहीच उत्तर देत नाहीत आणि या जमीन जागेवरती जबरदस्ती पोकलान JCB चालवून आमचं नुकसान केलेलं आहे भात शेतीचं. आपलं नाव? माझं नाव नरेश विजय गुरव, गाव दख्खन.